खंत अशी आहे की आमच्या कोल्हापूर खुर्द ग्रामपंचायत अथवा गावातील लोकांनी पत्रकारांच्या कार्याला किंवा पत्रकारांना विचारले म्हणून प्रकाशने तो विषय काढला की आपण कृषी परिषदेच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान आज या ठिकाणी पत्रकारांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या कृषी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मनोहरराव आठरे पाटील यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला संपूर्ण अनुमोदन। कोलार खुर्द येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा। कोलार खुर्द तालुका राहुरी येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात परिसरातील विविध माध्यमांतील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। पत्रकारांची ओळख करून देत त्यांच्या सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याचा गौरव करण्यात आला। यावेळी कृषी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गुणवंत आठरे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष व पत्रकार सुरेश तरकशे पाटील, राहुरी तालुका कार्याध्यक्ष प्रकाश भाऊसाहेब शिरसाट यांच्यासह पदाधिकारी कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष गुणवंत आठरे म्हणाले, समाज घडवण्यामध्ये पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार सातत्याने करत आहेत। पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना पत्रकारांचे सहकार्य नेहमीच मोलाचे ठरले आहे। यावेळी उपस्थित पत्रकारांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। सत्काराला उत्तर देताना पत्रकार रफिक भाई शेख, संजय कोळशे, राजकुमार साळवे तसेच इतर पत्रकारांनी कृषी परिषदेच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाला पत्रकार बाळासाहेब भोसले, अण्णासाहेब धाकतुले, कार्यक्रमाला पत्रकार बाळकृष्ण भोसले, अण्णासाहेब धाकतुडे, वसंत भोसले, नानासाहेब लोखंडे, किरण राऊत, किरण अंतरे, प्रमोद कुंभकर्ण यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार सुरेश तरकशे यांनी केले। या कार्यक्रमामुळे कोल्हार परिसरात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। दोन प्रकारच्या गोष्टींचा आम्हाला भान ठेवावं लागतं। एखाद्याचं प्रेम व्यक्त केलं तर दुसरा आमचा विरोधक तयार होतो आणि दुसरा विरोधक तयार झाला तर एखाद्याचं प्रेम व्यक्त करावं लागतं। एका डोळ्यात पाणी, एका डोळ्यात आसू अशा पद्धतीची पत्रकारिता आहे। ताणतणावामध्ये जीवन जगत असताना, पत्रकाराची बातमी तयार करत असताना खूप धकाधकीचं जीवन आहे आणि प्रत्येक जण पत्रकार आहे या जगामध्ये, असं कुठलाही माणूस नाही। आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। परंतु म्हणण्याचा अर्थ फक्त एकच आहे की आपल्या या कृषी परिषदेच्या माध्यमातून जे काही इव्हेंट्स किंवा जे काही आपण योजना राबवत असतात किंवा ज्या पद्धतीचे शासकीय नियोजनाचे काही आपल्याकडे काही विशेष काही प्रयत्न असतील तर ते जरूर आम्ही आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू। आपले स्थानिक पत्रकार जे आहेत ते स्थानिक पत्रकारांना आपण विश्वासात घेऊन ती बातमी आपण जर संकलित केली आणि त्या पद्धतीने जर ती बातमी शासनाच्या दारोदार किंवा त्यांच्या त्या प्रशासनाची विभाग अधिकाऱ्यांपर्यंत जर पोहोचवली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं एक गाव आणि सुसंस्कृत गाव असेल जगाच्या पटलावर नक्कीच येण्यासाठी मदत होईल। आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि खूप चांगल्या पद्धतीचा आपण आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि आपल्या इथे संयोजन समितीचे आभार मानतो। कृषीतील पत्रकारांना बोलून पत्रकाराच्या दिनाच्या निमित्ताने सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम परिषदेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप जरी एखादं छोटं वाटत असलं वर्करनी, परंतु त्याच्या मागची भावना महत्वाची असते। आपल्या एखाद्याला समजा माझ्यासारखा आला, मी देवळाला आम्हाला एक फुलं एक पेन दिलं, पण ती जी भावना आहे सुरेश भाऊची, प्रकाश भाऊची, मला बोलावण्याची, तक करण्याची, इथे येऊन अनिल रावची एवढ्या दिवसानंतर भेट होणं, यामुळे हा सुद्धा खूप महत्वाचा आयुष्याचा जगतानाचा भाग आहे। पत्रकारितेचे पूर्वी अनिल भाऊ आता आपल्या काळातले दिवस राहिले नाही। पत्रकारिता त्या काळात आम्हाला कोणी म्हणतं काय ते टिळक होते, काय ते प्रख्यात्रे होते, काय ते अमुक होते। अरे बाबा, पण त्या काळची माणसं पण नाही राहिली ना आता। त्या काळाची पत्रकारिता नाही राहिली तर माणसं पण नाही राहिली। आता सोशल मीडियाचा जमाना आलाय सगळा। सोशल मीडिया जगाच्या पाठीवर फार काय झालं तुम्हाला एका मिनिटात मोबाईल उघडला की कळतं लोकांना।
त्यामुळे वृत्तपत्राची काही प्रमाणात काही कोरोनाच्या काळाने आणखीन मारलं त्याला. वृत्तपत्राची थोडीशी अधोगती झाली म्हटलं तरी वावगं ठरणार अशी परिस्थिती झाली होती. परंतु एक गोष्ट नक्की आहे, एक गोष्ट मात्र पक्की आहे की सोशल मीडियावर आलेली बातमी किंवा आलेली माहिती ही शाश्वत असेल याच्यावर आजही लोकांचा पूर्णपणे विश्वास नाही. ते फार एकमेकाला विचारतील, थोड्या वेळात एंटरटेन म्हणून ते करतील, पण वृत्तपत्रात आलेली बातमी किंवा एखाद्या अधिकृत चॅनलवर आलेली बातमी जेव्हा येईल त्यावेळेसच लोक त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे वृत्तपत्राची जी प्रतिमा आहे ती आजही टिकून आहे. या कृषी परिषदेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची सुरेश भाऊ, प्रकाश भाऊ मला देतच असतात माहिती, आम्ही त्या पद्धतीने छापत असतो. भविष्यातही ज्या ज्या वेळेस आम्ही गरज पडेल त्यावेळेस आहोत. स्थानिक पत्रकार तुमच्या कोल्हार खुर्दमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात. विशेषतः आमचे सुरेश भाऊ तर आम्हाला नेहमीच अत्यंत मितभाषी माणूस आहे, एकदम म्हणजे जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी असं ना, महात्मा गांधी टिळक असं ते एक मवाळ मतवादी व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आम्ही इथं आलो, आमचा आपण सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्व कोल्हार खुर्द ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. कृषी परिषदेच्या व्यतिरिक्त पण ग्रामपंचायतचा असो, सोसायटीचा असो, काही असेल तर ज्या ठिकाणी गरज आहे पत्रकारांची त्यावेळेस आम्हाला निश्चितपणे आवाज द्या. आम्ही तुमच्या या म्हणजे अन्याय होणाऱ्या अन्यायाला किंवा घडलेल्या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्या कोल्हार खुर्द येथील सर्व ग्रामस्थ आणि खास करून कृषी परिषदेच्या वतीने हा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने खालच्या ऑफिसमध्ये होता, पण मी आलो तेव्हा चल म्हणलं आपल्याकडे जागा आहे ना मग वरती करू. आणि इथं काय तसं नसतं मतभेद वगैरे. सार्वजनिक कार्यक्रमाला आता जी संकुची वृत्ती असेल त्याला त्याचं ते असतं, पण सार्वजनिक कार्यक्रम आणि खास करून पत्रकारांचा सत्कार आणि तुमच्यासारखे मला सहकारी जुने सगळे भेटले, आंतरे साहेब भेटले, सगळे पत्रकार, अण्णासाहेब टाकतोडे, हे राजू आता नवीनच आहे. खऱ्या अर्थाने नंदकुमार सोनार असल्यापासून आपण हे पत्रकारांचा आमचा संपर्क आहे. पूर्वी कसं आज त्यांना पोस्ट केलं त्याचं एक आपलं सदर काही ते होतं, त्याचे ते बातमी द्यायच्या. म्हणजे ते मधुकर राव आपले होते ना प्रमुख, आणि कोलशे नाव घेतात दादासाहेब कोलशेकडे आपण ते लिहून द्यावं लागेल. या कोलशे आणि ते मधुकर आपले होते, काय नाव होतं आपले संपादक ते पत्र दिलं का ती आधी छाटणी करायची मग ती बातमी. आता परिस्थिती काय झाली, आता सर्वत्र म्हणजे पत्रकार उपलब्ध आहे. आणि खास करून मुक्तारबाई होती आपली, त्यांचं आवर्जून आठवणी, शबीरबाई देशमुख वगैरे लोक मोठी कंपनी पत्रकारांचा म्हणजे योग्य सत्कार भेट होते. याचं कारण सांगण्याचं कसं, यांना ही सद्बुद्धी परमेश्वरांनी दिली पद्मश्री विखे पाटील परिषदेला, कारण कोणी करीत नाही. आता पत्रकाराला वेगळ्या तरी पाहिलं जात संजीव भाऊ, तुम्हाला नाही पाहिलं जात. पत्रकारांच्या बाबतीमध्ये एखाद्या पत्रकारांचा विरोधात बातमी छापली माझ्या मी त्या डोक्यात तो द्वेष राहतो. आता अण्णासाहेब टाकतोडे दोन तीन सदर तयार केले, नाव घेतलं पण तुम्ही नाही, मी दादा साहेबांबरोबर होतो ना, ते हाताचं काम. हा, आणि हे जे जुने पत्रकार यांचा जो आमचा परिचय बाईमुळं, ही फार मोठी टीम होती. आणि पत्रकारांमुळेच एखादी वाचा फुटली जाते. हे कुणी काही जरी म्हणत असलं, आता नगर मनमाडचा हायवेचा प्रश्न असेल किंवा पाणी प्रश्न असेल, भागडताईचा प्रश्न होता, दादासाहेब कोळशे जोपर्यंत हयात होती मी त्यांच्या समोर तोपर्यंत एखाद्या, आता भागडताईचा प्रश्न दादासाहेबांनी किती कधी होत 89चं सत्तांतर दादा कोळशेंमुळे झालं. काय 89चं सांगितलं तुमच्या समोर नाही सांगत मी. काही लोकांना माहिती नसेल नवीन आल्यांना, परंतु 28 वर्षापासूनचा इथंचा राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा काय असेल, एक दिवस खाणार एक दिवस
पत्रकार मी पण तुमच्या आधी जाऊन बोलतो. हा संजू भाऊ जरा राहिला अजून. हा घेतो ते अजून ते कावळा आहे मी अजून दोघं जाणार आहे. त्यानंतर संजय कोळसे यांची रयतच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी पुढं चला पुढं चला रयतच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी हा, त्याच्याबद्दल दोन्ही बद्दल सांगायचं करायचं. या हो. संजय भाऊ जरा या ना. हा, हो. तुम्ही पत्रकार वगैरे राहा. आमचं काम. आता एक इथून उभे राहा इथं लाईनशीर लाईनशीर फोटो घेतो माझी विद्यार्थी संघटना 15,300 काय नाही काय फोटो नाही काढणार संजू झाले पैसे ना आमचं. येतात चालू राहू दे. हो संजय भाऊ पुढं व्हा थोडे. पुढं व्हा संजय भाऊ थोडे. संजय भाऊ पुढं व्हा थोडे. आता शूटिंग व्हिडिओ मध्ये पण बघ व्यवस्थित कर एकदम हळूहळू स्लो मोशन मध्ये